नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता रात्रीचे वाजले आहेत 10 आणि आम्ही अक्कलकोटला पोचलो आहे. तर हा आहे ना मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. तर इथं आहे ना दुकानांमध्ये खूप छान छान स्वामींच्या मूर्त्या पण आहेत. तर आता आम्हाला घ्यायचं आहे दर्शन. तर हे ना मेन दरवाजा आहे, जे आपण स्वामींच्या दर्शनासाठी जातो ना, तो मेन दरवाजा आहे. तर इथं वटवृक्ष आहे. तर शनिवार रविवार असल्यामुळे ना खूप गर्दी होती आणि दर्शनाला आहे ना एकदम सोडत होते, कारण गर्दीच खूप होती. आता रात्रीचे 10 वाजले तरी पण एवढी गर्दी आहे. तर दर्शन वगैरे घेऊन आहे ना आम्ही बाहेर आलो होतो आता. पण अजून 1-2 मेंबर आमचे राहिले आहेत मंदिरात, त्यामुळे आम्ही इथं थांबलो होतो. तर आता रात्रीचे चांगले 10:30 वाजलेत तरी पण एवढी गर्दी आहे. तर याच्यानंतर आहे ना आता आम्हाला जायचं होतं महाप्रसाद घ्यायला. तर इथं आलो आम्ही अन्नक्षेत्रामध्ये, पण इथं पण खूप गर्दी होती, कारण इतकी लांब लाईन होती ना. त्यामुळं आम्हीच विचार केला की 2 तास जरी लाईनीला जर उभं राहिलो ना तरी पण आपला नंबर लागणार नाही, कारण खूप गर्दी होती आणि आमच्या अगोदर भरपूर लोक उभी होती, त्यामुळं आमचा नंबर लागलाच नसता. आणि काहीतरी 11:30 वाजेपर्यंतच चालू असतं. मम्मी कसं वाटतं अक्कलकोटला आलं? छान वाटतंय. आता थोडा थांब जरा शपथ किती गर्दी. बाहेरून पण लाईन लागली आहे, मुश्किल आहे. तर तुम्ही पाहू शकता, पहा किती गर्दी आहे. देवाचा प्रसाद भेटेल ना आपल्याला. तर शेवटी आम्ही ना आता रूमवरती जायचा विचार केला. रूम पण आम्ही घेतलेली होती. तर आता आम्ही तिथं चाललो होतो आणि आम्हाला हे सोनाला आहे ना आमच्या जोडीदार भेटलेत. ते ना आम्ही वडापाव घेण्यासाठी थांबलो होतो, पण यांना आहे ना इतका लळा लागला ना, ते काही सोडायलाच तयार नाही. जोपर्यंत आम्ही तिथं होतो ना तोपर्यंत काही बाजूला झालेच नाही ते. आणि बिस्किट दिलं खायला, पण हा जो काळू आहे ना, त्या काळूला काही बिस्किट खायचं माहिती नव्हतं, काय माहिती तोंडात घ्यायचं आणि खातच नव्हता. बाकीचे दोघींनी खाल्लं पण येणे नाही खाल्लं. तर रात्री ना खूप दर्शन गडबडीत झाल्यामुळे ना आम्ही परत विचार केला की सकाळी उठून आहे ना लवकर जायचं आणि आरतीला जायचं. तर आम्ही विचारलं होतं, तर म्हटले 6ला आरती असते, पण 6ला आरती नव्हती, आरती 5लाच होते. तर आणि जेव्हा आम्ही रूमच्या खाली आलो ना, तर आमच्या रूमच्या समोर रूमपासून पाठीमागं पण तेवढीच लांब लाईन होती आणि एवढी मोठी लाईन होती. मग आम्ही आलो, म्हटलं चला आपण दर्शन घेऊन जाऊया. मग आम्ही पण लाईनला लागलो आणि परत एकदा दर्शन घेतलं. तर आता आहे ना सकाळचे 6 वाजले होते. 6 वाजता एवढी गर्दी होती. तर दर्शन वगैरे घेऊन आहे ना आम्ही इथं थोडा वेळ आहे ना मंदिराच्या आवारात बाहेर येऊन बसलो होतो. त्यानंतर आहे ना हा स्वामींचा फोटो आहे. इथे आम्ही रात्री पण फोटो काढले होते, पण रात्री खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आता परत एकदा सकाळी आम्ही फोटो काढले. तर हा फोटो आहे ना, स्वामींचा जो फोटो आहे ना, हा पूर्ण रुद्राक्षाने बनवलेला आहे. जेव्हा मी तिथे गेले ना तेव्हा मला माहिती झालं हा फोटो पूर्ण रुद्राक्षाने बनवलेला आहे. तर दर्शन झाल्यानंतर आहे ना आम्ही परत आहे ना चोळप्पा महाराजांच्या दर्शनासाठी गेलो. तिथं जिथं स्वामींची समाधी आहे ना तिथं गेलो. तर आता आम्ही ना इथं पोचलो आहोत श्री स्वामी समर्थ समाधी मठामध्ये. तर हे ना जे वटवृक्ष मंदिर आहे ना त्यापासून आहे ना खूप जवळच आहे. रिक्षावाले ना 20 रुपये घेतात आणि आपण पायी पण येऊ शकतो. तर ह्या मठामध्ये ना अभिषेक वगैरे करतात. तर हा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा, म्हणजे त्यांचं जे घर आहे ना ते घर आहे चोळप्पा महाराजांचे.
झाडू देत नव्हतं. तर इथं आहे ना चोळप्पा महाराजांच्या ज्या घर आहे ना तिथं स्वामी समर्थांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. तर इथं पण खूप गर्दी आहे. आणि ही ना चोळप्पा महाराजांच्या जे घरासमोर आहे ना ही विहीर आहे. तर यानंतर आहे ना आम्ही अक्कलकोटवरून गाणगापूरसाठी प्रवास केला. तर इथे पण आम्हाला 2 ते 3 तास लागलेले यायला. तर अक्कलकोटवरून आम्ही ना 10 वाजता एस टी पकडली होती. तर आम्ही कंप्लीट 1 वाजता आहे ना पोचलो. म्हणजे 3 तास कंप्लीट लागतात अक्कलकोटवरून गाणगापूरला येण्यासाठी. तर हा आहे संगम. तर एस टी स्टँडला उतरल्यानंतर आहे ना लगेच रिक्षा असतात इकडे यायला संगमवरती. 20-20 रुपये घेतात आणि आपल्याला इथं संगमवर आणून सोडतात ते. तर इथे ना काही जण आंघोळ पण करतात आणि कोणी कोणी हातपाय धुवून पण जातात औदुंबरचं दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही पण इथं हातपाय धुतलेले. तर हा आहे आमचा ग्रुप. तर आलेलो आहे इथं औदुंबरचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथे ना सर्वजण पारायण करतात, गुरुचरित्र वाचतात. तर त्यानंतर आहे ना आम्ही परत अन्नक्षेत्रामध्ये ना जेवायला गेलेलो. आणि कसं आहे अक्कलकोटला आम्हाला प्रसाद भेटला नाही म्हणून आम्ही ना गाणगापूरमध्ये प्रसाद घेतला. आणि त्यानंतर आहे ना मग इथे गाणगापूरच्या दत्त मंदिरामध्ये आलेलो आहे. तर दर्शन वगैरे करून ना आम्ही इथं बसलो होतो. दर्शनासाठी पण इथं खूप गर्दी होती. अर्धा ते पाऊण तास आम्हाला दर्शनासाठी लागलेला. तर आता आम्ही चाललो आहोत रिटर्न. आता आमचा प्रवास गाणगापूर ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे असा प्रवास होणार आहे. हॅलो गाईज, तर दर्शन खूप मस्त झालेलं आहे. आणि आम्ही उन्हात दिसतच नाहीये पण आम्ही असंच बघ करणार आहे. आवाज पण नाही येणार आहे. तर चला, तर आमचा रिटर्न प्रवास आता सुरू झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू, धन्यवाद. ही पर्स घ्यायची ना.